हे किती दिवस सहन करायचं आम्ही? आम्हाला कोणाचं देणं घेणं नाहीये. आम्ही कोणाच्या आधीमध्ये जाणार नाही. आम्ही आमच्या पोटासाठी, आमच्या व्यवसायासाठी, आमच्या घर कुटुंबाच्या अंडे विकायचं बंद आहे, बकरा विकायचं बंद आहे, कोंबड्या विकायचं बंद आहे. राहत तुम्ही. आम्ही जसं शाकाहारी, आम्ही तुम्ही शाकाहारी तर आम्ही शाकाहारी आहोत. खावा तुम्ही भाजीपाला, आम्ही पण भाजीपाला खाऊ. अरे हे कुठला न्याय आहे? हा कोणता न्याय आहे? एकीकडे हजारो बकऱ्या कापण्यासाठी कत्तली करायला त्यांना परवानगी दिली जाते, कोंबड्या कापायला परवानगी दिली जाते, हजारो क्विंटल मच्छी विकली जाते, डुक्कर विकले जाते, हरण चूर्ण आणून कापले जातात, खाल्ले जातात. मग या आमच्या समाज बांधवांनी जे नियमित दिलेलं आहे, जे शासनाने ठरवून दिलेलं आहे, रेडा असेल, म्हैस असेल किंवा जे काही असेल ठरवून दिलेलं, ते कापून आपला उदरनिर्वाह करायचा, आपला व्यवसाय करत असतील तर त्यांना निर्बंध का? काही ठिकाणी टाटे साहेब, आमचे नंदुरबार मधले समाज बांधव काय बजरंग माझ्या आईनं 5 हाल्या सोडले लक्ष्मी आईला. किती सोडले आले? किती सोडले? म्हणले मला पहिला मुलगा होऊ दे लक्ष्मी आई, 5 हाले सोडते तुला. आणि ती हाले कापले कुणी? पुरेशीला. आणि मग तशी मरी माता, तशी लक्ष्मीआई जागृत असेल आणि त्याच्यातून नवस बोलण्यातून माझ्यासारख्या बजरंग याला जन्म घालीत असेल तर त्या सुद्धा बजरंगाला अशीच मरी माता जन्म घालीत असेल. आज जातीच्या नावानं या ठिकाणी वेगळं बोललं जातंय, धर्माच्या नावाने वेगळं बोललं जातंय. एक समाज बकरा खातो, दुसरा समाज रेडा खातो, तिसरा समाज गाय खाती. अरे काय चाललेली आजची परंपरा नाही, ही परंपरा आहे अनेक देशाची. ती का सांगतो मी? 36 कोटी देव शिजवून खाणारी ही आव्हान. 36 कोटी शिजवून खाणारी ही मंगळची आव्हान तुमच्याकडे आहे. का कोट होत नाही माझ्यावर? सवाल इतका विचारून चला. जर माझ्यावर कोप करायचा असेल तर 100% कोप झाला पाहिजे. आता तिथं लिंबू पांगळू झालं पाहिजे. म्हणून आता कुणाला धर्माच्या नावानं छेडलं जाणार नाही, कुणाला वेगळ्या पद्धतीने छेडलं जाणार नाही. काय अवस्था आहे? बेकार अवस्था आहे. एका बाजूला जा, आमचा शेतकऱ्याचा हाल काय चालले, शेतकऱ्याचे हाल चालले ती पशुधन सांभाळता तिकडे बघा थोडासा. आज जो गोरगरिबांवरती तुम्ही अन्याय करताय तो अन्याय गोरगरिबांवरतीच का? चायनाची तुमची मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, वर बाहेर पार्सल करता तुम्ही. तुमची काय निघली का तिथं बघायला? तिकडनं तुम्हाला पार्टी फांडी भेटतो, इथलं काय भेटतो? इथं तुम्ही गोरगरिबांना टार्गेट करता, हिंदू मुसलमान खेळता. आज अनेक गावामध्ये, अनेक शहरामध्ये आम्ही गुन्हा गोवंदाने राहतो. हे 20 कॅप बनवण्याचं काम घ्या म्हणून आज यावं तिकडे त्याला खेळतून घेण्यासाठी आपण काम तुझ्याशिवाय शांत होतं तरी तुम्ही नेहमी एकाच वसुदेव कुटुंबाची ही संस्कृती आपली आहे. विश्वाची माझ्या घरामध्ये ही संस्कृती आपली आहे. आणि शिवरायांचा इतिहास आपल्या समोर आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना 18 पकडजातीला एकत्रितून केलेलं आहे. जे बाकी जण आहेत काय करायचं? आता आमच्या अगोदर कसले सवय पडले, त्याच्या अगोदर अनेक जणांनी बोलले. काय करायचं? काय तुम्ही बोलताय, अनेक जण येत आहे, हे जे जनावर पकडतात काय करतात माहिती का तुम्हाला?
त्याच्या बसलंच पाहिजे कायदा नाही दिले ते नाही घेतले हे सगळे खाऊन बसले ते सांगायचं नाही आहे काय कोण काय करू शकत नाही दिल में होतले मोहब्बत आहे काय या देशावरची प्रेम आहे या देशावर त्यांनी प्रेम करतो या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आमच्या बापचा त्यांनी रक्त सांडलंय म्हणून आम्ही शांत आहोत एकोपा ठेवायचा म्हणून शांत आहोत धर्मांधता वाढली नाही म्हणून शांत आहोत वाढली नाही पाहिजे म्हणून शांत आहोत परंतु तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं संविधान हातामध्ये घेऊन जर आम्हाला अन्याय करत असेल आमच्यावरती अन्याय करत असेल आमच्यावरती मॉब लिंचिंग प्रकारचा करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही अनेक जणांनी तुम्हाला सांगतो मी समाजामध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे एक गाय घेऊन गाय विकण्याचं काम करणार तरी लोक आमच्यापासून गाया घेतात मी अनेक ठिकाणी बघितले आज आणि तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी गोशाळा केल्यानंतर मला मोरला नेतो तिथं तुम्हाला तिथं घालायला येते का तिथं लक्ष लागणार तुमचं जनावर म्हणत आहेत आज अनेक गोरगरीब कष्टकरी समूहातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची ज्यावेळेस भाकर जनावर असतात त्यावेळेस तो आपल्याकडे येतो काय सुरू काय मागणी काय निवेदन दिले उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जनावरांची जी वाहतूक आहे ती परवानाधारक जनावरांची ती वाहतूक चालू असताना परवाना असताना अनेक ठिकाणी गोरक्षकाच्या नावाखाली वाहतूक अडवून त्यातून जनावरं उतरून घेतले जातात वाहतूक करणाऱ्या माणसाला मारलं जातं लूट केली जाते गोरक्षणात ते जनावर गेले तर 2 दिवसांना ते सापडत नाहीत त्यांनी लगेच उचलेले असतात त्याच्यामुळं गोरक्षणाने किती जनावर उतरून घेतले त्याची पडताळणी करावी अशी आमची एक मागणी आहे काय निवेदन दिलं निवेदनातच दुसरी मागणी आहे 2015चा जो गोवंश हत्याचा कायदा आहे तो रद्द करावा इतर राज्याला आजूबाजूला बरेच ठिकाणी तो कायदा लागू नाही तसं महाराष्ट्रात सुद्धा खूप समाज आहे खाणाराला त्याच्यामुळं तो कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करू नये रद्द करावी नाही धाराशिव जिल्ह्यामधले जे जनावरांचे बाजार होते ते त्या ठिकाणी कृषी समाजानं खरेदी विक्री बंद केली याचा काय परिणाम होईल आणि आपण काय प्रशासनाकडे मागणी केली खाता जो रद्द झालाय बाजार रद्द झालेला नाही तिथे जनावर खरेदीलाच कोणी नाही गेलं कारण ह्याने जनावर खरेदी करून वाहनात बसले की जाडी होते त्याच्यामुळे त्यांनी रद्द केलंय आणि ह्याचं नुकसान शेतकऱ्याच व्हायलंय शेतकऱ्यांनी भाकड जनावर काय करायचे काय शासनाकडे काय मागणी शासनाकडे मागणी आहे तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही तपासा आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरुषी समाजाने विशेष करून आणि व्यापाऱ्यांनी त्या तथाकथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून पूर्ण राज्यामध्ये आपल्या भाकड जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आहे आणि त्यानंतर ते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर बसलेले आहेत आज सुद्धा उस्मानाबादमध्ये आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन समाज सर्व लोक आज जर तुम्ही ह्या धरणे आंदोलनामध्ये बघताल तर सर्व जाती लोकांचे कारण हा शेतकऱ्यांच्या जे पशुधन आहेत त्याचा हा प्रश्न आहे आज भाकड जनावरं जर कृषी समाजाने विकत घेतली नाहीत आणि ते तर सर्वात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो भाकड जनावरे हे कत्तलीची जात नाहीत भाकड जनावरांचा इतर ठिकाणी सुद्धा व्यवस्थितपणे उपयोग होतो परंतु हे गोरक्षक आणि इतर ह्या लोकांनी इतका कहर केलेला आहे की मॉब लिंचिंग लूटमार आणि हप्ते गोळा करणे असे अनेक प्रकार ह्या गोरक्षकांच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि सर्रास चालू आहेत त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज कृषी समाजाने पूर्ण राज्यामध्ये खरेदी विक्री सगळं बंद ठेवलेली आहे आता ह्याचा परिणाम भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही त्यांची मागणी हीच आहे की 2015 रोजी जो गोवंश कायदा पास झालेला तो रद्द करावा आणि हे जे गोरक्षकांच्या नावाखाली जी गुंडगिरी चाललेली आहे
त्याच्यावर शासनाने ताबडतोब प्रतिबंध आणावा. अनेक गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये, तरी पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत. आज हा व्यवहार बंद झालेला आहे. आपण पाहाल की गावगावचे जे जनावरांचे जे व्यापार म्हणजे जनावरांचे जे बाजार भरतात तिथं खरेदीसाठी कुणीसुद्धा नाही. भाकड जनावरं पाळणं हे शेतकऱ्यालाच विचारा किती खर्च येतोय त्याच्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलंय, कशा बाबतीत निवेदन दिलं आणि धरणे आंदोलन कशासाठी केलेलं आहे? आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले सर्व बहुजन समाज या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि विषय असा आहे की हे जे आंदोलन आहे ते आंदोलन खऱ्या अर्थानं बरोबर आहे. कारण जिल्ह्यातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा जनावराचा आणि शेतीचा जोडधंदा मानला जातो. जे भाकड जनावरं आहेत ते भाकड जनावरं गावात कुणी घेत नाही आणि ती भाकड जनावरं कुणी घेतली नाही तर मग दुसऱ्याच्या शेतात त्रास होतो, एकमेकाशी भांडणं वैरत्व निर्माण होते. त्याच्यासाठी हे जे भाकड जनावरं आहेत ती भाकड जनावरं शेतकरी आपल्या वेळप्रसंगी विकून टाकतात आणि त्याच्यातून बी बियाणं असेल खतपाणी काय असेल त्याच्यासाठी ते पैसे वापरतात. म्हणजे ही काय जाणीवपूर्वक असा प्रकार होत नाही की खाटीक म्हणजे कुरेशी समाज ती विकत घेते आणि त्याला डायरेक्ट खाटीकखान्यामध्ये नेते, असा प्रकार काय दिसून येत नाही. ही जे कुरेशी समाज आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत करतोय अशी आमची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे.